निदा खानला मदत करणं संभाजीनगरचे नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच आता महागात पडतं। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद हे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापौरांनी दिली। मतीन पटेल यांनी अनधिकृत बांधकाम केल्यानं महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली। संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात असून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असं महापौर समीर राजूरकर यांनी म्हटलंय। आधीच त्यांच्या घरावर कधी बुलडोझर चालवला जाऊ शकतो। पालिकेने त्यांच्या कार्यालयाला आणि घराला नोटीसही बजावली, तर मतीन पटेल यांच्या मदतीला मनपा विरोधी पक्षनेते समीर बिल्डर धावून आले। महापौर कोणाचा नगरसेवक पद कसं काय रद्द करू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तेव्हा नाशिक टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी आता निदा खान हिच्या मोबाईलचा तपास करण्यात येतोय। तिच्या मोबाईल क्लोनिंगसाठी तो पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली। या प्रक्रियेनंतर मोबाईलमधील अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार निदा खाननं मोबाईलमधील अनेक मेसेजेस, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांक डिलीट केल्याचा संशय आहे। मात्र क्लोनिंग आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून ही माहिती पुन्हा रिकव्हर केली जाणार असून त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो। तर आज पोलीस कोठडी संपल्यानं निदा खानला कोर्टात हजर करण्यात आलं। आज कोर्टानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपी निदा खानच्या चौकशीत पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येतोय। आपण पाहूया। पीडितेच्या घरी ती वारंवार जात होती। निदाची मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती ती आपण पाहतोय। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी तिनं केला। पीडितेला मुस्लिम धार्मिक शिक्षण दिल्याचा संशय हा व्यक्त करण्यात आलाय। पीडितेकडून मुस्लिम धर्माची प्रार्थना करून ती घ्यायची। मुस्लिम धर्माचा पोशाख परिधान करायला लावायची। धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स तिनं पीडितेला पाठवल्या। आणि याच निदा खानला मदत करणं संभाजीनगरचे नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच महागात पडतं। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिलेली आहे। आत्ता त्यांचे कागदपत्र बोलून त्याचं खरंच गुंठेवारी झाली की नाही तपासून घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार। ते मुळामध्ये त्याच्यामध्ये खुलासा मागवला जातो। खुलासा मागून आपलं त्यांचं जसं मान्य न्यायालयात असतं तसंच आयुक्तांकडं आयुक्त एक नोटीस काढतात, मग त्याचा खुलासा मागवला जातो। खुलासाचं नंतर आयुक्त त्याच्यावरती त्यांचा निर्णय जाहीर करतात। जर अनधिकृत घर असेल तर नगरसेवक पद रद्द झालंच पाहिजे। नगरसेवक पद देखिए साहब, नगरसेवक महापौर साहब ने नहीं बनाए मतीन पटेल को। मतीन पटेल को नगरसेवक नारेगांव की जनता ने बनाई है। तो ये नारेगांव की जनता के अगर विश्वास के साथ आप खेलना चाह रहे हैं इस तरीके से, तो ये आपकी मर्जी है। और बिल्कुल मतीन पटेल के पास भी जो है इसके अंदर लीगल जो तो रास्ता खुला है कि इस तरीके की कोई कार्रवाई की जाती है तो उसके पास कोर्ट है जाने के लिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।